जालन्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त 1,82 लाख रुपयांच्या निधीतनं पोलिसांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यात आली आहेत। पोलीस दलामध्ये आता नवीन वाहनांचा समावेश झालेला आहे, काय सांगाल याबद्दल? पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा त्यांच्याकडे चांगले वाहनं असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे। त्यानिमित्ताने इथे आपण पोलीस दलासाठी काही वाहनं, काही व्हॅन्स, काही बाईक्स याची त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटने आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि आज त्याचं आपण लोकार्पण। बच्चू कडूंच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे, मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता, मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवाच बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्ग संपूर्ण कर्जमाफीची त्यांची मागणी आहे। तर भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं का? त्या मागणीच्या संदर्भात तेव्हा शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल। शेतकऱ्यांविषयी, शेतमजुरांविषयी, गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे, म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केले। सोलार पंपचे वीज बिल माफीतनं आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। अशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं। त्यावेळी ऑलरेडी मी बोललेली आहे। माध्यमांच्या प्रतिनिधीवरती पोलिसांनी हल्ले देखील केले पुण्यात कोणत्या माध्यमांच्या माध्यमांच्या प्रतिनिधी? मला याची काही कल्पना नाही, म्हणून मी टिप्पणी नाही करू शकणार। कोणीच कोणावर अरिगावी करू नये असं मला वाटतं। दोघांनी एकमेकांवर चांगला प्रश्न अतिवृष्टी घोटाळा झालाय, शेतकऱ्यांचं अनुदान कोट्यवधींचं हडप झालंय, बरोबर आहे। 10 तलाट्यावर कारवाई केली, वरचे अधिकारी का सोडले? त्यांच्यावर अद्याप कोणताही अधिकारी सोडला जाणार नाही। त्यांचे सुद्धा सगळ्यांचे 48 तासामध्ये त्यांना वेळ दिलाय, फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी किती मोठा माणूस असेल, अधिकारी असेल नाही तर आणखी कोणी असेल, त्यांना सोडलं जाणार नाही। काही 2 तहसीलदार बदली करून गेले अगोदर, तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील आहे। बदली करून थोडी सुटतं। उद्या एखादा माणूस इथे चुकीचं काम करेल, बदली केलं तर राज्याचंच आहेत ना, जिथे असेल तिथे कारवाई करू।